आहे. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधला, जिकडे दोन संघ रेडी आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे हितांश एलेव्हन संघ, तर दुसऱ्या ठिकाणी आहे JSM बोळीन संघ. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा सामना, कारण इकडून जिंकणारा संघ पुढच्या पातळीसाठी तयार असेल. चला तर सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पुन्हा एकदा हितेश दा बाळी तर मयूर. तर पहिलं षटक घेऊन रोहित सज्ज होतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, जबरदस्त फटका, वेगवान फिल्डिंग, येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव येतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईबा क्रिकेट क्लब आयोजित साईबा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. विरारचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून काय ओळखलं जातं. ये काय झाले पंच, मॅन ऑफ द मॅच जर्सी नंतर देणार आहे. तर ज्या प्रकारचं आयोजन केलं गेलं, विरारचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून काय ओळखलं जातं, हे आज दाखवून दिलंय साईबा क्रिकेट क्लबने. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय, तोपर्यंत सिंगल रन सन्मान दिला गेलाय. धावाचा श्री गणेश होता या ठिकाणी. दोन चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधून, मॅच नंबर 6. एका बाजूला JSM बोळीन संघ, तर दुसऱ्या ठिकाणी आहे हितांश एलेव्हन संघ. पुन्हा एकदा सचिव रोहित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि बघता बघता मिस झाला. विट केलं या चेंडूने. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. प्रेक्षकांची वाढती गर्दी आपल्याला यावेळेला पाहायला मिळते मैदानामध्ये. कट केलाय, दिशा दिली गेले चेंडूला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पहिल्या 4 चेंडूवर 2 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. साईबा प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडू आणि मान्यवरांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा रोहित सज्ज होते. 4 चेंडू 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. शेवटचा आणि अंतिम. चला, राजन स्पोर्ट्सचे ऑनर मृदुल मेहर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावर येण्यास विनंती करायची. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरच 3 धावा धावफलकावरती. या ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक यू ऋषिता. जय नवीन गोलंदाजी मार्कवर. बघा, पहिल्या षटकामध्ये 3 धावा धावफलकावर होत्या. पहिलं षटक चांगलं होतं रोहितचं. आता बघूया इकडून रणनीती कशा प्रकारे असणार आहे. शॉर्ट चेंडू बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय. फेकी वेगवान आहे, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. सिक्युरिटी केतन साहेब, आपण मंचावर यायचं. येस पंच. दुसऱ्या रन साठी रेफर केला गेलाय. तुमच्या मुख्य स्क्रीनवर पाहू शकता.
नॉट आउट. काय रनिंग बिटवीन द विकेट होती बघा. रनिंग बिटवीन दचं कारण काय होतं, कारण हितेश बाळी ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट ठेवतोय त्याला मजबूर केलं गेलं मयूरला. आणि फक्त 2 धावा धावफलकावर. 15 मिनिटांचा अवधी आहे. स्क्रीनवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. या हवलेला खराब क्षेत्ररक्षण झालं पंकज कडून आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. जानू विना थँक्यू डीजे, थँक्यू. आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षणचं रूपांतर या चौकारामध्ये आलंय आणि बघता बघता 11 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची एज. यावेळी चेंडू जातो. फेकी फेकी आहे. फेकी आहे. फेकीला उत्तर आहे का? फेकीला उत्तर आहे का? आमचे सर सांगतात की नॉट आउट. नॉट आउट आहे. हे सॉफ्टस्टॉमच्या जास्तच जास्तच वलन घेतलंय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 13 धावा. मोठा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे, थँक्यू. जयसेम बोलिंग संघ टायमरवर लक्ष द्यायचं आहे. जर काय 15 मिनिटांचा अवधी संपला की 38 सर्कल मध्ये एक खेळाडू जाणार. लक्ष द्यायचं आहे. येस, आमचे अजित निकम सर सांगतात की पॉवर प्लेचा इशारा आहे. बरंच काय घडलंय बघा या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक केलं बघता बघता दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. काय इकडून मोमेंटमला शिफ्ट होईल. काय इकडून जयसेम बोलिंग कमबॅक करते. पहिला चेंडू समोरच्या दिशेने सेट डाऊन टू ग्राउंड. पुन्हा एकदा चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. मुख्य स्क्रीनवर काय घडलंय बघा. पहिल्या अटेम्प्टला बॉलर कडून चेंडू सुटला, त्यानंतर पुन्हा एकदा दाभाडेकडून चेंडू सुटला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार आलाय. पॉवर प्ले षटक ऑन आहे. मोठा फटका पुन्हा एकदा ऑन झालाय. फेकी फेकी फेकीला उत्तर. फेकीला उत्तर. पहिला हादरा. हितेश बाळी गॉन. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे, थँक्यू दिनेश. कमबॅक केलंय. हाणामारीचं षटक आहे. तिसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर रनआउट. गडी बाद झालाय रनआउटच्या रूपाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर निखिल. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 आलेल्या सर्व खेळाडू आणि मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि काय खर्च आयोजन केलं गेलंय. काय जबरदस्त आयोजन. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. मयूरला पारितोषिक आलंय. जर काय 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले तर राजन स्पोर्टचे ऑनर मृदुल मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा वाढती गर्दी, प्रेक्षकांची वाढती गर्दी. पारितोषिक सुद्धा लागली गेल्यात. 25 धावा धावफलकावर. शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाऊन पुन्हा चेंडू अडवला. फेकी वेगवान. नॉट आउट. धावसंख्या 1 ने पूर्ण.
ज्या प्रकारचे पंच आमचे तटस्थ आहेत आजच्या मॅच मध्ये, जितकं कौतुक करायचं तितकं कमी आहे. ग्रुप ए आहे, इकडून अजून येणारे 3 ग्रुप आहेत. शेवट कुठपर्यंत होईल पंचांचा हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. निखिलसाठी सुद्धा 3 चौकारासाठी राजन स्पोर्ट्स मृदुल मेहर यांच्याकडून 1 to go चा इशारा झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू सरळ लेफ्ट हँड वर आलाय, ब्रेक थ्रू अजून एक. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 लॉस ऑफ 2 विकेट. या ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया शेवटच्या अंतिम षटकामध्ये. येस थँक्यू डीजे, थँक्यू. ग्रुप बी ऋतू 11 सायलला कॅप्टन, जीवदानी माऊली कॅप्टन, टॉस्का बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन, ऋतू 11 सायलला जीवदानी माऊली दोन्ही कॅप्टनने टॉस्का बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे. या षटकानंतर स्वरूप दाभाडे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन 26 लॉस ऑफ 2 विकेट. काय इकडून शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील, किती धावांचं टार्गेट ठेवतील. मयूरवर या ठिकाणी सर्वांच्या नजरा असणार आहेत. 4 मिनिटाचा अवधी असणार आहे. बघा लक्ष द्यायच्या JSM बोलिंग संघ ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर येतोय. वाईट चेंडू, अजित निकम सर आमच्या दिशेने बोलतायत. जर काय 4 मिनिटांचा अवधी संपला तर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये जाणार आहे. फुटला चेंडू ड्राईव्ह केलाय, वेगवान पैकी आहे, फेकीला उत्तर नॉट आउट. पुन्हा एकदा तेच घडलंय. धावसंख्या 1 ने पूर्ण. काय जबरदस्त आयोजन ज्या प्रकारे झालं, त्या प्रकारची वाढती प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मैदानामध्ये झाली गेले. वातावरण आहे तिथे शानदार दमदार वातावरण या आयोजनाचं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कट केला, चेंडूला वेगवान चेंडू होता, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी 29 धावा. 29 धावांमध्ये जमिनीची बाजू काय ठरले बघा. मयूरच्या वैयक्तिक 18 धावा आहेत. काय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. मोठा फटका समोर दिशेने, चेंडू अडवलाय, फेकी आहे का, फेकी आहे, डायरेक्ट हिट, फिंगर गन अप. अजून एक गडी बाद होते रनआउटच्या रूपाने गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला ऋतू 11 सायलला दोन्ही कॅप्टन, शिवदानी माऊली दोन्ही कॅप्टन टॉस्का बॉक्सकडे थांबायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. 3 चेंडूचा खेळ झाला. 29. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला का, यास चेंडू अडवला, फेकी गेले, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वर. 30 धावा धावपलकावर. शेवटचे 2 चेंडू. काय इकडून मोठा फटका येईल. अभिनव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 31 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, चेंडू गेला सिंगल साठी. अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर टीम टाउन्स 11 संघाच्या. 33चा पाठलाग करायचा आहे JSM बॉलिंग. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का. चला दोन्ही कॅप्टन. ऋतू अल्ला कॅप्टन. चला राजन स्पोर्ट्सची ऑनर मृदुल मेहर आपणास विनंती की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. चला मृदुल.
येस तर 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऋतुअल्ला कॅप्टन. येस पाठलाग करायचा 33 धावांचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कॅमेरामॅन टॉस का बॉस. चला टॉस केला जातो दोन कर्णधारादरम्यान. ऋतू इलन डोंगरपाडा आणि त्यांच्या समोर जिगदावनी माऊली. हेडटेल आहे. टेल इज द कॉल. टेल इट इज. थँक्यू मृदुल मेहर. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकला तिशार काय निर्णय असेल? फिल्डिंग. कसं वाटतं आणि कशा प्रकारची तयारी आहे ऋतू इलन डोंगरपाड्याची या स्पर्धेसाठी? ग्राउंड तर खूप छान वाटतंय. खेळावं तर खूप वाटते. काहीतरी चांगला प्रयत्न करावा आणि हे करा. एकंदरीत सायबा प्रीमियर लीग खेळण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. कसं वाटतं हा संपूर्ण थाट पाहून? खूप छान वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तुषार खूप कमी बोलतो. विजय टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतली असते. कशा प्रकारची स्पेशल तयारी या स्पर्धेसाठी? कारण एक मोठा व्यासपीठ आहे. तयारी तर अशी आमची चांगलीच आहे आणि सायबा प्रीमियर लीगबद्दल बोलायचं झालं तर आपल्या वसई विरारचा वर्ल्ड कप आहे आणि सगळ्यांना खेळायची इच्छा असते की हा वर्ल्ड कप एक खेळावा. तर आमची तयारी चांगलीच आहे आणि चांगला खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस जिंकलाय टीम ऋतू इलन डोंगरपाड्याने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच या दोन संघांदरम्यान होणार आहे. ग्रुप बी मधील ती पहिली मॅच असेल. येस 1 टू गो. पहिल्या 5 चेंडू 5 धावा. सुरेख चेंडू बॅट चेंज. काय जबरदस्त चेंडू. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरच 6 धावा धावपलकावरती. पाठला करत 33चा हितांश 11 जयसेम बोलिन्स. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. तर देसाई काकांचं या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतंय आणि मी विनंती करेल देसाई काकांना आपण स्थानापन्न व्हायचंय. येस हो क्या बात आहे. पंखा फिरलाय. हवा सगळ्यांना लागणार आहे कारण आता पॉवर प्ले येणार आहे. पुन्हा एकदा मी कौस्तुभकडे घेऊन जातोय या पुढील षटकासाठी. मागील मॅच मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. आता इकडे सिच्युएशन कशा प्रकारची असते. पाठला करायचा आहे 33चा 6 धावा धावपलकावर. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. विकेट जरूर गमावलाय परंतु या विकेटचा दबाव कितपर्यंत या संघावर येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत 7 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. नो चेंडू प्लस 5 धावा. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार 4 धावा. यस थँक्यू कौस्तुभ. आणि मायक्रोटेकचे ओनर आदरणीय योगेश सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल योगेश सर आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. मायक्रोटेकचे ओनर आदरणीय योगेश सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. योगेश सर आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5 सायबा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. 1 चेंडू 12 धावा. हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 13 धावा धावपलकावरती आहेत. हे षटक चालू होण्या अगोदर अजित निकम सरने एक इशारा केला होता आणि माझ्या मागे भरत सर त्यांनी सांगितलं होतं की पंखा फिरलाय आणि आता पंखा कुठपर्यंत फिरेल या षटकामध्ये येणारी कालवेळ सांगेल. परंतु चौकार आलाय आणि पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. 14 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा
मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडू अडवला का तर यस चेंडू अडवलाय येतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू काय जबरदस्त सामना आहे ग्रुप ए मधून शेवटचा आणि अंतिम सामना आहे जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये राहील हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे पाठलाग करायचा 33चा सुरुवात चांगली आहे मोठा फटका ऑन साइडला पुन्हा एकदा तेच घडलंय चेंडू अडवलाय येतोय डॉट बॉल या अगोदर चौकार आला होता परंतु 2 निर्धाव चेंडू सुद्धा येस 1 टू गो हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन तर अखेरच 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33चा पाठलाग करत असताना आतापर्यंत थँक्यू इथे जे प्रेक्षक आहेत प्लीज इथून सर्वांनी बाजूला या मित्रा इथे कोणालाही परमिशन नाही फक्त खेळाडू तिथे असतील बाकी सर्वांनी बाहेर या प्लीज बाहेर या तिथून सर्वांनी बाजूला यायचंय फक्त डगआउट मध्ये प्लेयर्स असतील बाकी सर्व प्रेक्षक आहेत त्यांनी मैदानात त्या बॅरिकेडच्या बाहेर जायचंय साहेबा स्वयंसेवक आपण लक्ष द्या मिस्टर जय पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडूला चेंडू अडवला का तर नाही चेंडू निघून गेलाय 2 खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झालाय चेंडू गेला सीमारेखा पार चौकार 4 धावा पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने खटाक केला थँक्यू आमचे स्कोरर सांगतेत सुमित कदम जयनी जयवर हल्ला बॉल चढवलाय पहिल्याच चेंडूवर काय इकडून या 33चा पाठलाग होईल आतापर्यंत 19 धावा धावपलकावरती आहेत चौकार आलाय पहिल्याच चेंडूवर जयनी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लावलं गेलंय हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय स्वतः जातो चेंडू खाली तोपर्यंत 1 रन 20 धावा धावपलकावर येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज 10-13चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईबा क्रिकेट क्लब आयोजित साईबा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 आलेल्या सर्व खेळाडू आणि मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे या साईबा प्रीमियर लीग मध्ये हलक्या त्याने पुन्हा एकदा सन्मान दिला गेला चेंडूला तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 ने पूर्ण काय या धावांचा पाठलाग होईल काय या धावा मैदानावर डिफेंड केल्या जातील या अगोदर 26 धावा हितांश शेलवेने या मैदानावर डिफेंड केल्या मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गेला आउट ऑफ द पार्क आला ब्रेक थ्रू जाऊया डीजेला ऐकूया डीजे ॲकी थँक्यू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत मिस्टर अंकित इकडून ब्रेक थ्रू आणून दिलाय जयनी पुढील चेंडू बॅटचे चेंडू गेला ऑनसाइड दिशेने हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलंय फील्ड करतोय तोपर्यंत सिंगल रन शॉट चेंडू बॅक फुटर व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय ताकद लावली गेली यावलेला साहेबाच्या मैदानावर चेंडू गेला सीमारेखा पार चौकार 4 धावा डीजे थँक्यू 26 धावा धावपलकावरती आहेत 3 षटकांचा खेळ संपलाय बरंच सर मी तुमच्या दिशेने येतोय 6-7चं इक्वेशन आहे या अगोदर 26 धावा या मैदानावर डिफेंड केल्या होत्या या मॅच अगोदर आता 6-7चं इक्वेशन आहे काय घडेल नाही 6-7 आणि क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे त्यामुळे या धावांचा पाठलाग बचाव करणं तितकंसं सोपं राहणार नाही पाठलाग करणं सोपं राहणार आहे चौकार आल्यानंतर थोडीशी आशा पल्लवित झाले परंतु आता काट्यासारखं टुपते ते विकेट जो बाउंड्रीलाईनच्या बाहेर डायरेक्ट षटकार गेला होता तो JSM साठी थोडासा घातक ठरलाय पाहूयात त्याचा ॲडव्हान्टेज कितपत मिळतोय आणि त्याचा फायदा कितपत उचलला जातोय हितांशच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा धावपलकावर इकडून विकेट गमावले होते परंतु त्यानंतर कुठल्याच प्रकारचा दबाव जो प्रदीपने नाही घेतला गेला होता ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली होती पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा धावपलकावर 2 सिंगल आले गेल्यात मॅच इक्वेशन राहिलं येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज
एक मिनिट थांबायचं थोडंसं शांत राहायचं. डगआउट मध्ये थोडंसं शांत राहायचंय खेळाडूंना, जेणेकरून त्रास होऊ नये. फुल टच चेंडूला हलक्या त्याने दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. शेवटचं आणि अंतिम षटक आहे, जिकडे मॅच येऊन राहिले 3 चेंडू 4 धावांवर. शेवटचा आणि अंतिम सामना आहे ग्रुप ए मधून. एक मिनिट थांबवतोय. JSM या स्पर्धेमधले काही नियम आहेत, त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे प्लीज आपण डगआउट मध्ये जा सर्वांनी, आणि मागे सुद्धा वा थोडे. डगआउट मध्ये मागे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर यायचंय, बॅरिकेडच्या बाहेरच थांबायचंय. आपण सर्वांनी बाहेर या, कुणीही थांबू नका तिथे. पुन्हा चेंडू आदरणीय शानू दुबे आर्टिस्ट कंपनीमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना, फक्त विजयी संघाला ब्लूटूथ स्पीकर हे प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार आहेत. तर त्यांचं आर्टिस्ट मार्फत तर त्यांचं मनापासून आभार. सायबा प्रीमियर लीग SPL सीझन 5 च्या वतीनं. मोठा फटका गॉन आणि माघारी परतावा लागेल, फलंदाज बाद होईल. थँक्यू डीजे थांबवतोय. तर शानू दुबे सर आणि योगेश सर आपणास विनंती, आपण मंचावरती यायचंय. योगेश सर आणि शानू दुबे आपणास विनंती, आपण मंचावरती विराजमान व्हा. आपणास विनंती, आपण मंचाच्या दिशेने यायचंय आणि मंचावरती स्थानापन्न व्हावं ही आपणास आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करण्यात येते. 1 चेंडू आणि 3 धावा. काय जबरदस्त सामना रंगला. एका बाजूला हितांश 11 आहेत, तर दुसऱ्या बाजूला हितांश युगाश 11, तर त्याच्या समोर JSM. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि स्वरूप दाभाडे आलाय. काय स्वरूप दाभाडे इथे मोठा फटका लगावेल का, की गोलंदाज आपल्या कल्पकतेच्या बळावरती हा सामना आपल्या बाजूने झोकून ठेवेल. 1-3 म्हणजेच एक चौकार. हृदयाची धडधड वाढतीये आणि आमच्या मुख्य स्क्रीनवरती पहा 1 चेंडू 3 धावांचा एकवचन सुद्धा टाकलं गेलंय. कोण करेल हा सामना पार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय आणि इथे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकला हितांश युगांश 11 या संघानं आणि दुसरा क्वालिफायर मिळते ग्रुप ए मधून. हितांश युगांश 11